नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ही गुढीपाडव्याची जी रांगोळी आहे ती माझ्या मुलीने काढलेली आहे आणि ही दरवाजामध्ये काढलेली रांगोळी नेहमीप्रमाणे मीच काढली आहे। ह्याचा डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्याबरोबर शेअर करीन। तर ह्याच्यानंतर की नाही तुम्हाला आजची रेसिपी दाखवते। तर हे जे आहे मी श्रीखंड बनवते आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की श्रीखंडासारखी गोड पदार्थ बनवण्याची दुसरी कोणतीच सोपी रेसिपी नाही। इतकी सोपी रेसिपी श्रीखंडाची आहे हे मला पहिल्यांदाच कळलं, कारण श्रीखंड मी पहिल्यांदाच घरी बनवलं। तर दही जे आहे मी सकाळी लावून ठेवलं होतं, रात्री त्याला गाळून घेतलं आणि रात्रभर तसंच कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून दिलं। पाणी निघून गेल्यानंतर सकाळी तो चक्का जो आपल्याला भेटतो तो पूर्ण फेटून घेतला। त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट, वेलची पावडर आणि केशर जे आहे मी दुधामध्ये भिजवून थोडंसं घेतलं होतं ते टाकलं आणि आवडीप्रमाणेच पिठी साखर घालायची आहे आणि सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं। एवढीच प्रोसेस होती श्रीखंडाची। हे मला पहिल्यांदाच कळालं। मला असं वाटलं की श्रीखंडाला भरपूर झंझट असेल, पण बनवून बघितलं तर एकदम सोपी पद्धत वाटली। तर इथून पुढे गुढीपाडव्याला श्रीखंड घरीच बनवलं जाईल। तर खूप छान झालं होतं आणि याच्यानंतर मी थोडा वेळ ते श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा, एकदम सोपी वाटली मला, करायला काय हरकत नाही, खूप कमी वेळामध्ये होऊन जाते। त्याच्यानंतर आजचं जेवण तुम्हाला दाखवते मी। तर जेवणामध्ये मीच बनवलेलं श्रीखंड, हे जे आहे आम्रखंड आहे जे मी विकत आणलं होतं, हे घरी बनवलेलं नाही। त्याच्यानंतर वरण आहे, ही आहे भाजी आणि म्हटल्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच त्याच्यामध्ये काजूचे गरसुद्धा आहेत। आणि हां, ही एक रेसिपी मी नवीनच बनवलेली आहे, ती आहे पनीर बुर्जी। त्याच्यानंतर पुरी आहे आणि घरीच बनवलेलं ताज्या कैरीचं लोणचं। हे होतं आजचं जेवण। आणि पनीरची बुर्जी जी आहे की नाही, त्याचं पनीर आहे ते मी घरीच बनवलं होतं। म्हणण्यापेक्षा दूध खराब झालेलं मी टाकून देत नाही, त्याच्यापासून हे पदार्थ बनवत असे। आजचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक